नमस्कार मित्रांनो, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे परफेक्ट BMS BHMS असेल, त्याचबरोबर MBBS BPTH किंवा अदर कोर्सेस असतील, त्याच्यामध्ये चांगल्यातलं चांगलं कॉलेज आपण कसं निवडू शकतो काउन्सिलिंगमध्ये, ह्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. जसं की आता एक 15 ते 20 दिवसानंतर आपला रिझल्ट लागल्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस ही सुरू होणार आहे. तर याच्यामध्ये मग आपण कमी मार्क्स असतानाही चांगले कॉलेज कसे मिळवता येते व कॉलेजमध्ये कोणत्या फॅसिलिटीज पाहिजे की ज्यामुळे आपलं पूर्ण करिअर चांगलं जाऊ शकतं. जर आपण आत्ता चुकीचं कॉलेज निवडलं तर पूर्ण आपली लाईफ स्पॉईल होईल व याचा पश्चाताप आपल्याला ॲडमिशन झाल्यावर होतो की चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग केली असती तर चांगलं कॉलेज मिळालं असतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजमध्ये चांगली बिल्डिंग पाहिजे, तिथे सर्व प्रकारचे फॅसिलिटीज डिपार्टमेंट पाहिजे. जसं ॲनाटॉमी असतं, फिजिओलॉजी असतं, वेगवेगळे प्रकारचे आपल्याला प्रॅक्टिकल्स तिथे झाले पाहिजे, त्यामुळे शिकण्यास अत्यंत मोठा आपल्याला फायदा होत असतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट की कॉलेजच्या बिल्डिंग्समध्ये डिपार्टमेंट्स अवेलेबल पाहिजे. जर डिपार्टमेंट्स चांगले असतील तर आपल्याला फायदा होईल. आता फीजचा विचार केला तर काही कॉलेजेस ट्युशन फीज वगैरे तर कमी दाखवतात, पण खूप एक्स्ट्रा चार्जेसही आकारले जातात. जसं की डेव्हलपमेंट फंड असेल, त्यानंतर युनिव्हर्सिटी फी, लायब्ररी फी, लॅबोरेटरी फी इत्यादी प्रकारचे डिपॉझिट्स हे कॉलेजकडून आकारले जातात. त्यामुळे पालकांना फीज देण्यामध्ये खूप कष्ट येतात व फायनान्शियली त्रास होतो. त्यानंतर स्कॉलरशिप मिळते का? काही कॉलेजेस स्कॉलरशिप द्यायला खूप कानकून करतात किंवा आपले हे डॉक्युमेंट्स बरोबर नाही, ते डॉक्युमेंट्स बरोबर नाही, याही कारणाने आपली स्कॉलरशिप रखडली जाते. तर आपली कॅटेगरीची फी आपण पे करतोय. काही कॉलेजेस सुरुवातीला सर्व फी घेतात, नंतर कॅटेगरीची फी आपल्याला वापस देतात. आता हॉस्टेल आणि मेस ही कशी आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता काही कॉलेजेसच्या हॉस्टेलची फी 1-1 लाख रुपये आहे, मेसची फी 50-50 हजार रुपये आहे. रॅगिंग होते का? जर आपल्या हॉस्टेलमध्ये रॅगिंग होत असेल तर आपल्या मुलांना मानसिक त्रास हा खूप होऊ शकतो. तर मानसिक त्रासही नाही झालं पाहिजे. एकदम व्यवस्थित एन्व्हायरमेंट आपल्या मुलांना ह्या कॉलेजमध्ये मिळाली पाहिजे, त्याचाही विचार करणे खूप इम्पॉर्टंट आहे. आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलींसाठी. तर मुलींसाठी किंवा मुलांसाठी हॉस्टेलमध्येच कॅम्पस पाहिजे. काही असे आपल्या महाराष्ट्रामध्ये BMS BHMS MBBSचे कॉलेजेस आहे की 10 ते 15 किलोमीटर लांब हॉस्टेल असतात. आता डेड बॉडीजचा विचार केला तर मेडिकल फील्डमध्ये सर्वात इम्पॉर्टन्स असतं की प्रॅक्टिकल किंवा प्रॅक्टिस करणे. त्यामुळे डेड बॉडीज हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो OPD IPDसाठी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की जर जास्त प्रमाणामध्ये पेशंट असतील तर जास्त प्रॅक्टिस होते. आपण डॉक्टर बनण्याच्या दिशेने जास्त प्रकारे चांगली प्रॅक्टिस करू शकतो. त्याच्यानंतर टीचिंग स्टाफ ही खूप इम्पॉर्टंट आहे. टीचिंग स्टाफ हा चांगला असेल तर आपल्याला शिकण्यास मदत होते. काही कॉलेजेसमध्ये रेग्युलर लेक्चर्स होत नाही, त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आता कॉलेज ही गावामध्ये आहे की शहरामध्ये आहे? काही कॉलेजेस गावामधूनही 10-15 किलोमीटर तालुक्यापासून दूर असलेले कॉलेजेस खूप आहे. त्यामुळे खूप दूर कॉलेज असेल तर तिथं पेशंट नसतात, अदर सुविधा बिलकुल नसतात. त्यामुळे असे कॉलेज शोधणेही खूप इम्पॉर्टंट आहे. मुलांची मेंटल हॅरॅसमेंट नाही झाली पाहिजे की जसं की तुम्ही जामखेडच्या कॉलेजचा एक किस्सा ऐकला असेल BMSचा की पास करून देण्यासाठी पैसे वगैरे मागितले जातात, त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. आपण एक डॉक्टर बनतोय, डॉक्टर बनल्यानंतर पॅकेज किती भेटू शकतं आपल्याला, सॅलरी, लास्ट इयर इंटर्नशिपमध्ये स्टिफंड भेटतं का, ह्याचं पण कंप्लीट गायडन्स आपल्याला कॉलेजबद्दल पाहिजे. प्रॅक्टिस आपली चांगली झाली पाहिजे. त्यानंतर जर आपण नीट PGचे एक्झाम देत असेल तर MD MS आपण नंतर होऊ शकतो, PG करू शकतो, त्याची पण तयारी कॉलेजकडून घेतली गेली पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, साधारण एखाद्या कॉलेजची फी 1.5 लाख असेल तर ते स्टुडंट फंडच्या नावाने, क्रायटेरिया फीजच्या नावाने, डिपॉझिटच्या नावाने अजून 1-2 लाख रुपये मुलांकडून काढले जातात. त्यामुळे काउन्सिलिंग ही प्रॉपरली करणे खूप महत्त्वाची आहे. आता जर तुम्हाला काउन्सिलिंग चांगली करायची असेल तर आपण पेड काउन्सिलिंग आपले सीट्स भरणे चालू आहे. आपण लिमिटेड सीट्स घेत असतो. त्यासाठी डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सी व आमच्या सिनियर्सनी स्टेटसाठी 4,000 रुपये फक्त फीस ठेवलेली आहे व स्टेट प्लस ऑल इंडिया कोटा जर घ्यायचा असेल तर 6,000 रुपये फी ठेवलेली आहे. जर आमच्या थ्रू पेड काउन्सिलिंग करायची असेल तर 97-30-89-89-60 या व्हॉट्सअप क्रमांकावर कॉल करा. सर्व प्रोसेस ही आम्ही करणार आहोत. म्हणजे आमचे टीम मेंबर्सच पहिल्यापासून लास्ट स्कॉलरशिपचा फॉर्म भरेपर्यंत तुम्हाला हेल्प केली जाते.
जसं की तुमचं रजिस्ट्रेशन असेल, चॉईस फिलिंग असेल, सर्व गोष्टी आमचे टीम मेंबर्स करतात. आपलं फर्स्ट ऑफिस हे संगमनेर अहिल्यानगरमध्ये आहे व सेकंड ऑफिस हे पुण्याला आहे. तर तुम्ही ऑफिसलाही व्हिजिट करू शकता किंवा खूप दूर राहत असाल तर तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग थ्रूही जॉईन होऊ शकता. ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही काउन्सिलिंगमध्ये तुमची सर्व प्रोसेस ॲडमिशन झाल्यानंतर स्कॉलरशिपचा फॉर्म भरेपर्यंत आमची टीम मेंबर्स तुमची हेल्प करतील. याच्या व्यतिरिक्त अदर काही डाऊट्स असतील तर आम्हाला व्हॉट्सअपवर नक्कीच मेसेज करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.